प्रभाग क्रमांक 9च्या कार्यालयाच्या युतीच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर, विशेष म्हणजे 3 उमेदवार आपल्या प्रभागामधून उभे आहेत, एक नगराध्यक्ष आणि 2 नगरसेवक। आज माधवीताई बुटाला ह्या आपल्या युतीच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत, भूषण चिखले आणि रसिकाताई खेडेकर ह्या नगरसेवक म्हणून आपला उमेदवार आहेत। मला वाटतं आज इथली असलेली उपस्थिती प्रभाग क्रमांक 9चा विजय आजच झालेला असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही। संपूर्ण खेड शहरामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे। आज खेडमधील जनता मागील 5 वर्षामध्ये आपण जी काही विकास कामं केलेली आहेत, आपलं खेडचं नव्याने उभं झालेलं नाट्यगृह असू द्यात, नाट्यगृहामध्ये जे काही सिने कलाकारांनी आपल्या कलाकारांनी जे काही कला तिथे सादर केली काही महिन्यापूर्वी उद्घाटनाच्या दरम्यान, आणि त्यावेळेस नागरिकांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या होत्या, नागरिकांनी जे समाधान व्यक्त केलं होतं, ती खऱ्या अर्थाने आपण करत असलेल्या कामाची पोचपावती आहे। खेडला भेडसावणारा दुसरा प्रश्न तो म्हणजे पाण्याचा प्रश्न। सामान्य रामनाथभाईंनी मला वाटतं 28 वर्षापूर्वी केलेली 30 वर्षापूर्वी केलेली नळपाणी योजना त्याही अगोदर किंबहुना, आणि त्यानंतर खेडच्या लोकसंख्येमध्ये झालेली वाढ, अनेक इमारती वाढल्या, लोकसंख्या वाढली, आणि जुन्या नळपाणी योजनेवरती आपण वाढीव कनेक्शन देत गेलो, म्हणून नवीन नळपाणी योजनेची आवश्यकता होती, आणि म्हणून त्याचा पाठपुरावा आपण केला। आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री आजही आहेत, मागील सत्तेमध्ये किंवा मागील सरकारमध्ये एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आपण खेडच्या नळपाणी योजनेकरिता 48 कोटी आपण मंजूर करून घेतले। त्या 48 कोटी नळपाणी योजनेचं काम सध्या जवळपास 70% काम हे पूर्ण झालेलं आहे। पुढच्या 6 ते 8 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होणार आहे। आणि विशेष म्हणजे नातवडी आपल्या धरणावरून संपूर्ण पाणी आपण ग्रॅव्हिटीने आणतोय, आणि जे काही त्याचं उरलेलं पंपिंग जे आहे ते संपूर्ण आपण सोलारने करतोय। म्हणजे एकही रुपया विजेचा न खर्च करता आपण प्रत्येक घरामध्ये नळाने ह्या नळपाणी योजनेचं पाणी आपण पोहोचवण्याचं आपण काम करणार आहोत, आणि हे काम पुढच्या 6 महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे। म्हणून अशी अनेक कामं आपल्या खेड दापोली रस्ता, मला कल्पना आहे की थोडाफार आता त्याचा त्रास होतोय, परंतु नळपाणी योजनेचं काम हे त्या रस्त्यावरचं काम अजून करायचं आहे, मेन लाईन टाकायची आहे, म्हणून ते काम सध्या प्रलंबित राहिलं होतं पावसामुळे, परंतु आता नळपाणी योजनेचं काम तिकडे पुढच्या 2 ते 2.5 महिन्यात पूर्ण होत आहे। ते झालं की आपला खेड दापोली पूर्ण रस्ता हा डांबरीकरण होतोय। या खेड दापोली रस्त्याकरता 110 कोटीचा आपण निधी मंजूर करून घेतलाय। शहराच्या हद्दीमधला संपूर्ण रस्ता आणि काही मधला टप्पा आपण कॉन्क्रिटीकरणाने आपण तिथे करणार आहोत। म्हणजे या पुढची 15 वर्ष त्या खेड दापोलीच्या रस्त्याला आपल्याला कुठलाही निधी टाकायची गरज पडणार नाहीये। ह्या 110 कोटीच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये त्याच्यामध्ये 10 वर्षाचं मेंटेनन्स देखील आहे, आणि म्हणून अशी अनेक कामं आपल्या खेड शहरामध्ये आपण करतोय। अनेक आपल्या गार्डन उभी करायची आहेत, अंतर रस्ते असतील, गटार असतील, ह्या प्रभागामधले अन्यही काय प्रश्न असतील। शेवटी मी देखील म्हटलं होतं की आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने दापोली मतदारसंघाचा दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलोय, परंतु आमदार म्हणून काम करत असताना आज मतदारसंघामधली कामं पुढे घेऊन जात असताना आज आपल्याला पुन्हा या खेड तालुक्याला महाराष्ट्रामधलं राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे। 288 आमदारांपैकी मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांना धरून 42 मंत्री आहेत फक्त। या 42 मंत्र्यांपैकी आपण एक मंत्री आहोत, परंतु मंत्री पद असून फक्त उपयोग नाही। जर का नगरसेवक आणि नगराध्यक्षांसारखे सहकारी जर का सोबत नसतील तर खेड शहराचा विकास हवा त्या गतीने करता येत नाही, आणि म्हणून मला वाटतं ते सहकारी निवडून द्यायच्या आज मी विनंती आपल्या सर्वांना करणार आहे। आज आपण फक्त नगरसेवक निवडून देत नाही आहात, आज आपण फक्त नगराध्यक्ष निवडून देत नाही आहात, आज माझ्या सहकाऱ्यांच्या मार्फत आपल्या खेड शहराचा विकास करणारे प्रतिनिधी आपण निवडून देणार आहे। आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी आज युतीचे उमेदवार म्हणून आपल्या शहरामधील सर्व उमेदवारांना निवडून देण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे। कारण शेवटी मगाशी म्हटल्याप्रमाणे साथीदार माझे जर का सोबत माझ्यासोबत नसतील
तर खेडच्या विकास कामांना आपण गती देऊ शकणार नाही. त्यामुळे ते सहकार्य आपण सर्व निवडून द्यावेत अशी विनंती आपल्याला ह्या कार्यालयाच्या उघडण्याच्या निमित्ताने करतोय. आज निशाणी मला सांगायची गरज नाही. आज धनुष्यबाण वंदनीय हिंदू सम्राट शिवसंप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या सर्वांच्या हाती दिलेलं हे धनुष्यबाण आहे. ही धनुष्यबाण आपली निशाणी असणार आहे. मला वाटतं इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते आपले जर का प्रचार फेरीच्या निमित्ताने जर का जमत असतील तर मला वाटतं प्रत्येक घराघरापर्यंत आपलं चिन्ह तर पोहोचणारच आहे. परंतु ह्या धनुष्यबाणाच्या निमित्ताने आपला विकासाचा विचार देखील पोहोचवायचा आहे. एवढीच फक्त विनंती माझी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना असेल. आणि जनतेला अपेक्षित असलेला विकास करण्याकरिता आपले तीनही उमेदवार, नगराध्यक्षाचे उमेदवार आणि दोन्ही नगरसेवकांचे उमेदवार, तीनही धनुष्यबाणाचे उमेदवार आपण सर्व धनुष्यबाणासमोरचे बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा एवढीच फक्त विनंती करतो. आणि अधिक वेळ न घेता माझा विश्वास आहे येणाऱ्या 2 तारखेला मतदान ज्यावेळेला होईल त्यावेळेसच विजयी फटाके फोडण्यात काही अडचण नाही. 3 तारखेला ज्यावेळेला निकाल लागेल त्यावेळेला गुलाल हा 100% आपणच इथे उधळणार आहोत हा विश्वास दर्शवताना